मॅडम, तुमच्या या सेंटरमध्ये जे तुम्ही ट्रीटमेंटचे काय पॅकेजेस असतात ते आमच्या प्रेक्षकांना थोडं सांगाल का? हो, जेव्हा पेशंट प्रथमतः येतो तेव्हा पहिलं होतं ते त्याचं कन्सल्टेशन असतं. म्हणजे पेशंटची काय गरज आहे किंवा ते कशासाठी आपल्याकडे आले आहेत, की मी पेशंटला नेहमी विचारते की तुम्हाला काय हवं आहे आमच्याकडून. ते त्यांचं थोडक्यात की अरे हां चला मला काय हवं आहे हे कोणीतरी विचारतं, दुःखच काय विचारतं की काय त्याच्यातून आउटपुट काय हवं आहे हे विचारणं त्यांना खूप जास्त महत्त्वाचं असतं. त्यांचे सगळे आपण रिपोर्ट चेक करतो, त्यांचं नाडी परीक्षण करतो. आपली जी ट्रीटमेंट आहे ना ही खूप कस्टमाइज असते. तुमची काय गरज आहे ना तेवढंच आपण तुम्हाला देतो. उगाचच तुमचं डोकं दुखतं आणि मी तुम्हाला वेगळी काय ते ट्रीटमेंट देते तर ते नाही होत. तर त्याच्यानुसार आपली पॅकेजेस ना हे ट्रीटमेंटनुसार ठरतात. त्याच्यामुळे प्रत्येक पेशंटला ती व्हॅरी होतात. निसर्गोपचार म्हणजे नेमकं काय हे खूप जणांना माहीतच नसतं. तर अशा वेळी आपण वेगवेगळ्या सोसायटीजमध्ये जातो. तिकडे आपले कॅम्प्स होतात, मेडिकल रिलेटेड किंवा निसर्गोपचार रिलेटेड कॅम्प्स असतात. तिथे आपण लोकांना सांगतो की निसर्गोपचार म्हणजे काय, तुम्ही विना औषधी ट्रीटमेंट कशी करू शकता, याच्यामध्ये तुम्ही घरी काय करू शकता किंवा त्यांना तिथे छोटे छोटे ट्रीटमेंट आपण फ्रीमध्ये देतो. त्याचप्रमाणे हिलिंग सेशन्स असतात, वेगवेगळी मेडिटेशनची सेशन्स असतात. पूर्ण आपलं 1 जानेवारी ते डिसेंबर अशा विविध ॲक्टिव्हिटींनी काही ना काहीतरी आपल्याकडे सतत चालूच असतं. आमच्याकडे एक रिसेंटली केस आलेली की पेशंट्सला नेक रिजनमध्ये ब्लड वेसल्समध्ये काहीतरी डिफेक्ट होतं आणि त्यांचं मेजर ऑपरेशन होतं. ते ऑपरेशन करण्याचा जो कालावधी होता म्हणजे त्यांना थोडासा 6 महिन्याचा पिरियड त्यांना मध्ये घ्यायला सांगितलेला. नेक रिजनमध्ये काही असे ब्लॉकेजेस होते की ते ऑपरेशनशिवाय रिमूव्ह होणं अशक्य होतं. जे आमचं रिसर्च वर्क होतं आणि जो आमचा अभ्यास होता ते सगळ्या थेरपींचा समन्वय, योग्य समन्वय करून आम्ही त्यांना ट्रीटमेंट दिली आणि त्या ट्रीटमेंटचा रिझल्ट इतका छान आला की 6 महिन्यानंतरचं त्यांचं जे ऑपरेशन होतं, डॉक्टरांनी जेव्हा त्यांना पाहिलं, त्यांचे सगळे परत एकदा रिपोर्ट काढले गेले. ते रिपोर्ट इतके चांगले आले की त्यांचं ऑपरेशन तिथे थांबलं गेलं. मॅडम, तुमच्या या प्रकृती नॅचरोपॅथी केंद्रामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज होतात, काही वेगवेगळ्या प्रकारचे वर्कशॉप्स घेतले जातात, तर त्याच्याबद्दल आम्हाला थोडी माहिती सांगाल का? हो सोनाली, नक्कीच. आपण महिन्यापासूनच, जानेवारी महिन्यापासून नवीन वर्षापासून सुरुवात करूया. जसं नवीन वर्ष होतं तसं सगळ्यांच्या योगसाठीच्या एनरोलमेंट असतात. या खूप छान त्यांचा जोश जो म्हणू शकतो आपण तो खूप छान असतो. पण तो कंटिन्यू राहण्यासाठी पहिलाच सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत. या दिवशी जसं सूर्याचं संक्रमण मकर राशीत होतं त्याप्रमाणे आपण रथसप्तमीला सूर्यनमस्काराचं एक खास सेशन गार्डनमध्ये घेतो की जेणेकरून त्यांची स्फूर्ती आणि इच्छा तशीच त्यांची एक म्हणतात ना की जिज्ञासा जास्त जागृत होईल. दुसरा महिना येतो तो फेब्रुवारीमध्ये महाशिवरात्र असते. महाशिवरात्रीमध्ये आपण इथे मेडिटेशन घेतो. त्याचप्रमाणे असं ते व्हॅलेंटाईन डे. तर व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आपल्याकडे स्पेशल प्रोग्राम्स असतात ते म्हणजे कपल योग. तर कपलने एकमेकांना कसे स्ट्रेचेस दिले जातात याबद्दल आपण सांगतो. थेरपीमध्ये म्हणाल तर फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याकडे कपल थेरपी, कपल पॅकेजेस असते, याच्यावरती डिस्काउंट असतं. तिसरा महिना येतो तो म्हणजे होळीचा, म्हणजेच तो महिला दिनाचा, म्हणजे मार्च महिन्यात महिला दिन असतो. तर या पूर्ण महिन्यात आपल्याकडे फिमेलसाठी ज्या काही थेरपी आहेत, वेट लॉस म्हणा किंवा बॉडी डिटॉक्स म्हणा, या सगळ्या थेरपीजवरती छान डिस्काउंट दिलं जातं. त्याच्यानंतर फेब्रुवारीनंतर मार्च, एप्रिल हे असे थोडे या महिन्यामध्ये आपण स्पेशली स्टुडंटवरती जास्त लक्ष देतो कारण शाळांना सुट्ट्या असतात. तर या शाळांच्या सुट्ट्यांचा मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कसा उपयोग केला जातील, योग अभ्यास किंवा वेगवेगळे त्यांच्यासाठी वर्कशॉप घेतले जातात. आता आपल्याकडे रिसेंटली एक वर्कशॉप झालं ते म्हणजे शंखनादाचं. शंखनाद कसा करावा, शंख कसा वापरावा, त्याचे काय काय फायदे आहेत, त्याच्यावरती आपल्याकडे स्पीकर आलेले बाहेरून आणि त्यांनी आपल्याला खूप छान प्रकारे ते सगळे एक्सप्लेन केलं. त्याचप्रमाणे फिमेलसाठी योग अभ्यास काय असावा, कसा असावा, यासाठी आपल्याकडे बाहेरून स्पीकर येतात. त्याचप्रमाणे आपण इकडे आपल्या केंद्रामध्ये जी ऑटिझम चाइल्ड असतात त्यांचे जे पालक असतात त्यांना अजून एक मेंटली काउन्सिलिंग किंवा एक म्हणतात ना की एक सपोर्ट तर नाही म्हणू शकत, एक मैत्रीचा हात म्हणून एक साधारण डिस्कशनचं सेशन ठेवतो की जेणेकरून त्यांनाही थोडं वेगळं वाटेल असं. त्याचप्रमाणे हिलिंग सेशन्स असतात, वेगवेगळी मेडिटेशनची सेशन्स असतात. पूर्ण आपलं 1 जानेवारी ते डिसेंबर अशा विविध ॲक्टिव्हिटींनी काही ना काहीतरी आपल्याकडे सतत चालूच असतं.
सोनाली. मॅडम, निसर्गोपचार हा सगळीकडे पसरावा आणि सगळ्यांनाच त्याचा लाभ घेता यावा यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता? चांगला क्वेश्चन आहे सोनाली, कारण निसर्गोपचार म्हणजे नेमकं काय हे खूप जणांना माहीतच नसतं. तर अशा वेळी आपण वेगवेगळ्या सोसायटीजमध्ये जातो, तिकडे आपले कॅम्प्स होतात मेडिकल रिलेटेड किंवा निसर्गोपचार रिलेटेड कॅम्प्स असतात. तिथे आपण लोकांना सांगतो की निसर्गोपचार म्हणजे काय, तुम्ही विना औषधी ट्रीटमेंट कशी करू शकता, याच्यामध्ये तुम्ही घरी काय करू शकता, किंवा त्यांना तिथे छोटे छोटे ट्रीटमेंट आपण फ्रीमध्ये देतो. त्याचप्रमाणे आपण वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये जातो, तिथे कॉर्पोरेट लेवलवरती त्यांची सेशन योग अभ्यासाची म्हणा, छोटी छोटी त्यांच्या ॲक्युप्रेशरची आपण सेशन्स आपण फ्री देतो. त्याचप्रमाणे या छोट्या छोट्या संस्था आहेत किंवा ज्येष्ठ नागरिकांचा कट्टा आहे, महिलांचा कट्टा आहे, अशा ठिकाणी जाऊन आपण आपल्या अवेअरनेसचे प्रोग्राम करत असतो. मॅडम, तुमच्या या सेंटरमध्ये जे तुम्ही ट्रीटमेंटचे काय पॅकेजेस असतात ते आमच्या प्रेक्षकांना थोडं सांगाल का? हो, जेव्हा पेशंट प्रथमतः येतो तेव्हा पहिलं होतं ते त्याचं कन्सल्टेशन असतं. म्हणजे पेशंटची काय गरज आहे किंवा ते कशासाठी आपल्याकडे आले आहेत, की मी पेशंटला नेहमी विचारते की तुम्हाला काय हवं आहे आमच्याकडून. ते त्यांचं थोडक्यात की अरे हां चला मला काय हवं आहे हे कोणीतरी विचारतं, दुःखच काय विचारतं की काय त्याच्यातून आउटपुट काय हवं आहे हे विचारणं त्यांना खूप जास्त महत्त्वाचं असतं. त्यांचे सगळे आपण रिपोर्ट चेक करतो, त्यांचं नाडी परीक्षण करतो. त्याच्यानंतर प्रथमतः त्यांना 30 दिवसाचे गरजेनुसार फुल बॉडी किंवा लोकल जर त्यांचा प्रॉब्लेम असेल तर त्या लोकल प्रॉब्लेमवरती देखील आपण ट्रीटमेंट देतो. असं 30 दिवसाचं 15 दिवसाची त्यांची सेशन्स असतात. ही त्यांनी त्याच्यामध्ये ट्रीटमेंट आणि योग अभ्यास हा एकत्रित भाग असतो. ते झाल्यानंतर आपण त्यांना महिन्यातनं एकदा बोलवतो, मग त्यांचं मंथली एकदा त्यांच्याकडून आपण फॉलोअप घेतो, फोनवरती त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये असतो किंवा त्यांना आपण स्पेशली क्लिनिकमध्ये भेटायला बोलवतो की आता कसं चाललं आहे, काय कुठे प्रॉब्लेम आहे, काही अडतं आहे का. त्याचप्रमाणे त्यांना आपण एक मंथली ही ट्रीटमेंट फॉलोअप ट्रीटमेंट किंवा एक मेंटेनन्स पार्ट म्हणून त्यांना योग अभ्यास तर दिलेलंच आहे, पण एक ट्रीटमेंट पण मेंटेनन्स आपण त्यांना ऑफर करतो. त्याप्रमाणे त्यांची इयरली पॅकेजेस पण आपण त्यांना बनवून देतो. तुमच्या सेंटरमधल्या जे पण ट्रीटमेंट्स होतात तर त्या प्रत्येक ट्रीटमेंटचे चार्जेस किंवा मेंबरशिप्स वेगळ्या वेगळ्या असतील, तर त्याच्याबद्दल प्रेक्षकांना सांगाल का? सोनाली, आपली जी ट्रीटमेंट आहे ना ही खूप कस्टमाइज असते. तुमची काय गरज आहे ना तेवढंच आपण तुम्हाला देतो. उगाचच तुमचं डोकं दुखतं आणि मी तुम्हाला वेगळी काहीतरी ट्रीटमेंट देते तर ते नाही होत. तर त्याच्यानुसार आपली पॅकेजेस ना हे ट्रीटमेंटनुसार ठरतात, त्याच्यामुळे प्रत्येक पेशंटला ती व्हॅरी होतात. हां, तुमचं जर फुल बॉडी डिटॉक्स पॅकेज असेल तर एका सेशनचे वेगळे पॅकेज असतात आणि तुम्ही जे इयरली पॅकेज घेताय तर त्याच्यामध्ये आपण छान डिस्काउंट करून तुम्हाला 12 सेशन, तुमचे 24 सेशन असे तुम्हाला आपण पॅकेजेस करून देतो. जसं तुमच्या सेंटरमध्ये तुम्ही म्हणाला की वेट लॉससाठीही तुम्ही ट्रीटमेंट्स देता, तर त्या वेट लॉससाठी तुम्ही काही असं पर्टिक्युलर डाएट प्लॅन वगैरे देता का? सोनाली, डाएट, आहार आणि उपवास हे निसर्गोपचारातलं एक प्रभावी उपचार माध्यम पद्धती आहे. तर मी वेट लॉससाठीच फक्त डाएट नाही सजेस्ट करत, मी प्रत्येक थेरपीमध्ये डाएट प्लॅन करतो. त्याच्यामध्ये आपण जातो कसे की आपण प्रथमतः आपल्या पेशंटना ते दिवस त्यांची सुरुवात कशी होते, की तुम्ही सकाळी उठल्यापासून तुम्ही काय करता, की तुम्ही उठल्यानंतर पाणी कसं पिता, इथपासून ते अगदी त्यांच्या झोपेपर्यंत आपण त्यांची सगळी दिनचर्या आधी समजून घेतो. आणि या दिनचर्येत आणि त्यांच्या खाण्यामध्ये आपण छोटे छोटे बदल घडवून आणतो. म्हणजे ते फोर्सफुली नसतात, पण हे असं केल्याने तुम्हाला हा रिझल्ट मिळेल हे जेव्हा त्यांना आपण समजावून सांगतो ना सोनाली, तेव्हा ते अधिक प्रभावशाली ठरतं आणि ते नक्कीच ते आपल्या आचरणात ते लागू करतात किंवा ते जीवनशैलीत उतरवण्याचा प्रयत्न करतात. मॅडम, आपल्या या निसर्ग उपचार केंद्रामध्ये जसं तुम्ही म्हणालात की वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्ही आजारांचेही निरसन केलेले आहे, तर आम्हाला थोडं प्रेक्षकांना कळेल का की कुठल्या प्रकारचे आजारांवरती तुम्ही निरसन केलेलं आहे किंवा पेशंटला त्याच्यामुळे फरक पडला आहे? सोनाली, आपण सुरुवात करूया ते आपल्या लाईफस्टाईल डिझीज पासून. लाईफस्टाईल डिझीजमध्ये पहिलं येतं ते म्हणजे डायबेटीस हा ताणतणाव किंवा आपल्या लाईफस्टाईल डिझीजमध्ये ज्याला आपण रॉयल डिसीज म्हणतो त्याच्यामध्ये डायबिटीज, की तुम्ही एकदा सुरुवात केली तर त्याचं प्रमाण नेहमी वाढतच जातं. तर ते रिव्हर्स करणं आणि ते कंट्रोल करणं आणि ते मेंटेन करणं हे खूप डिफिकल्ट असतं. तर उच्च रक्तदाब, BP, त्याचप्रमाणे थायरॉईड, हे सगळे रॉयल डिझीज आहेत की जे आपल्या जीवनशैली आणि वंशपरंपरागत पण आपल्याला येतात. त्याचप्रमाणे आपल्याकडे मणक्याच्या विकारांवरती देखील जास्त फोकस केला जातो. ते म्हणजे सर्वायकल स्पॉन्डायलिसिस, त्याच्यानंतर लंबार स्पॉन्डायलिसिस, फ्रोझन शोल्डर आहे,
तिथे सियाटिका आहे, हीलवरती जे काही प्लेंटर फ्लेक्सेस आपण ज्याला म्हणतो की पायाचं हाड आपलं वाढलं जातं, त्याच्यावरती देखील आपण इलाज करतो. त्याचप्रमाणे काही ॲक्सिडेंट केसेस असतात, त्या ॲक्सिडेंट केसेसमध्ये आपला हात फ्रॅक्चर झालेला असतो आणि ते फ्रॅक्चर काढल्यानंतर हाताला मुवमेंट येत नसतात, तर अशा पोस्ट ॲक्सिडेंटल केसेस पण आपल्याकडे आलेल्या आहेत, तर त्यांना देखील आपण ट्रीट करतो. आपल्याकडे एक छोटीशी केस आलेली, म्हणजे मी तुला एक प्रकार सांगते की अशा प्रकारे होऊ शकतं की माझ्याकडे एक क्लायंट आलेले, त्यांची अक्कलदाढ काढलेली आणि अक्कलदाढ काढल्यानंतर त्यांचा जो गालाचा जो सेन्सरी पार्ट आहे, म्हणजे ते जेवताना त्यांचा गाल सारखा चावला जातात, तिथे सेन्सेसच त्यांचे काम करत नव्हते. तर अशा वेळी आपण त्यांचं फेसचं ॲक्युप्रेशर घेतलं आहे आणि योग अभ्यास दिलेला आहे आणि त्यांना त्याचे खूप छान रिझल्ट आले. म्हणजे अशा प्रकारचे पेशंट आपल्याकडे येतात. त्याचप्रमाणे एव्हियन अवॅस्क्युलर नेक्रोसिसचे किंवा हिप आर्टिफिशियल नी पेनचे पेशंट्स असतात, जिथे नी रिप्लेसमेंट ज्यांना ऑपरेशन नको हवं असतं. असेच किडनी डायलिसिस, ज्यांचं किडनी डायलिसिस ज्या पेशंटचं चालू असतं, ते पोस्ट डायलिसिस पण म्हणजे डायलिसिस पण करतायत, आपल्याकडे पण येत आहेत आणि ही थेरपी आपल्याकडे चालू आहेत. असे आपले 2-3 पेशंट आहे की सायमल्टेनियसली एक हेल्थ मेंटेन राहावी म्हणून ते येत आहेत. आपल्याकडे ब्रेस्ट कॅन्सरचे पेशंट्स आपण ट्रीट केले की ब्रेस्ट कॅन्सर रिमूव्ह केल्यानंतर ज्या हाताच्या मुवमेंट एक त्याच्यामध्ये एक कमतरता जाणवते किंवा त्या थांबल्या जातात, अशा पेशंटला आपण हाताला हलकासा मसाज देऊन ब्रेस्टवरती पण ते क्युअर झाल्यानंतर, म्हणजे 6 महिन्याच्या त्यांच्या ऑपरेशनच्या पिरियडनंतर किमो सुरू असताना देखील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण त्यांना हलकासा मसाज देऊन त्यांना ट्रीट केलेलं आहे. याला पॅलेटिव्ह केअर असं आपण म्हणतो की कॅन्सरनंतर त्यांना एक मेंटेनन्सची जी ट्रीटमेंट दिली जाते पॅलेटिव्ह केअरमध्ये, त्या ट्रीटमेंटमध्ये देखील निसर्गोपचाराचा खूप मोठा प्रभाव तुम्हाला दिसून येईल. त्याचप्रमाणे लठ्ठपणा, मायग्रेन म्हणजे ब्रेन रिलेटेड इश्यू, एपिलेप्सीसारखे इश्यू आपण, त्याचप्रमाणे अर्धांगवायू आपण ज्याला म्हणतो, ते असे भरपूर सारे पेशंट्स आपल्याकडे आपण ट्रीट करतो. त्याचप्रमाणे आपण बघायला गेलो की जिथे मेडिसिन्स काम करत नाही असे काही ऑटोइम्युन डिसीज आहेत, याच्यावरती देखील निसर्गोपचारामध्ये च्या रिझल्ट छान आलेले आहेत. जसं रुमेटॉइड अँट्रायटिस ज्याला आपण संधिवात असं म्हणतो, त्याचप्रमाणे खूप सारे. आणि आपण जे स्टिरॉइड्स घेतो, या स्टिरॉइड्सचा जो साईड इफेक्ट होतो तो टाळण्यासाठी बॉडी डिटॉक्ससारखं उत्तम माध्यम नाही किंवा स्टिरॉइड्सच्या सेवनामुळे जे काही त्याचे पोस्ट इफेक्ट आपल्याला वाईट इफेक्ट आपल्याला मिळतात, ते निसर्गोपचाराच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच कमी करता येतात. त्याच्या व्यतिरिक्त स्किन डिसीज जे आहेत, जसे सोरायसिस आहे, त्याच्याप्रमाणे ल्युकोमा आहे, यासारख्या स्किन डिसीजमध्ये पण ॲक्युप्रेशर किंवा ॲक्युपंक्चर म्हणा आणि विविध निसर्गोपचार पद्धती खूप कामी येतात. आमच्याकडे एक रिसेंटली केस आलेली की पेशंट्सला नेक रिजनमध्ये ब्लड वेसल्समध्ये काहीतरी डिफेक्ट होता आणि त्यांचं मेजर ऑपरेशन होतं. ते ऑपरेशन करण्याचा जो कालावधी होता, म्हणजे त्यांना एक थोडासा 6 महिन्याचा पिरियड त्यांना मध्ये घ्यायला सांगितलेला. नेक रिजनमध्ये काही असे ब्लॉकेजेस होते की ते ऑपरेशनशिवाय रिमूव्ह होणं अशक्य होतं. तर हा ऑपरेशन आणि त्यांचं एक शारीरिक लेवल मेंटेन होण्यासाठी डॉक्टरांनी एक ठराविक पिरियड त्यांना दिलेला आणि त्या ठराविक पिरियडमध्ये योग अभ्यास करा, थोडं शरीर स्वस्थ राहील, एक BP वगैरे मेंटेन राहील असं त्यांना सांगण्यात आलेलं. तर त्यांनी गुगलवरून आम्हाला सर्च केलं आणि आमच्याकडे ते योग अभ्यासासाठी आले. तर जेव्हा त्यांची केस आम्हाला समजली किंवा आम्ही त्यांचं पूर्ण हेल्थ कन्सल्टेशन केलं, त्याच्यानंतर मी सरांना म्हटलं, सर तुमचं नेकमध्ये थोडा स्टिफनेस वाटतोय, आपण हलका त्याला मसाज आणि आपल्या ज्या काही निसर्गोपचाराच्या पद्धती आहेत त्या वापरून थोडंसं त्याच्यावरती काम करूया का? तर तेही हो म्हणाले आणि आम्हीही ते काम अगदी मनापासून त्यांच्यावरती जे आमचं रिसर्च वर्क होतं आणि जो आमचा अभ्यास होता, ते सगळ्या थेरपींचा योग्य समन्वय करून आम्ही त्यांना ट्रीटमेंट दिली आणि त्या ट्रीटमेंटचा रिझल्ट इतका छान आला की 6 महिन्यानंतरचं त्यांचं जे ऑपरेशन होतं, डॉक्टरांनी जेव्हा त्यांना पाहिलं, त्यांचे सगळे परत एकदा रिपोर्ट काढले गेले, ते रिपोर्ट इतके चांगले आले की त्यांचं ऑपरेशन तिथे थांबलं गेलं. म्हणजे ही आमच्यासाठी खूप छान एक म्हणायला अचिव्हमेंट आहे की आपल्या थेरपीने लोकांची ऑपरेशन्स देखील थांबलेली आहेत. सोनाली, हल्ली आपलं सिटिंग अवर्स खूप वाढलेले आहेत. मुलांना शाळेत बसणं म्हणा किंवा आपल्याला कामानिमित्त सतत बसावं लागतं, त्याच्यामुळे आपलं लंबार पेन किंवा बॅक पेन हे खूप वाढलेलं आहे. अशामध्ये आपण कुठे जरा तरी टर्न झालं तर व्हिटॅमिन D3, B12च्या कमतरतेमुळे आपल्याला पटकन स्लिप डिस्क किंवा लोअर बॅक पेन जाणवतं,
डिस्क बल्जेस जाणवतं, या तर सगळ्यांवरती आपल्याकडे छान एक अशी उपचार पद्धती आपण आपल्या रिसर्च वर्कनुसार डिझाईन केलेली आहे आणि त्याचे रिझल्ट्स पण खूप आपले छान आहेत. मॅडम, तुमच्या ह्या जे प्रकृती नॅचरोपॅथी केंद्राचा जो एकंदरीत तुमचा जो प्रवास आहे आणि त्याच्याने डेफिनेटली सर्वच वयोगटाच्या व्यक्तींना त्याचा भरपूर लाभ होत आहे आणि असाच होत राहणार आहे. तर माझं असं पर्सनली मत आहे की प्रत्येकाने या नॅचरोपॅथी सेंटरचा उपयोग करून घ्यावा आणि आपल्याला जे पण काही प्रॉब्लेम्स असतील त्याचं निरासन करून घ्यावं. हो सोनाली, नक्कीच. आपल्या या निसर्ग उपचार केंद्रामध्ये लहान मुलांपासून अगदी म्हणजे वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच निसर्गोपचार पद्धती ही लागू पडते. तुम्हाला डिझीज असो वा नको असो, तुम्ही एक छान लाईफस्टाईल किंवा निरोगी आणि स्वस्थ आयुष्य जगण्यासाठी आमच्या या सगळ्या थेरपीचा उपयोग करून घ्यावा. मी सगळ्यांना नेहमी म्हणेन की तुमचा वेळात वेळ काढून, आपण सॅटर्डे संडे देखील वर्किंग असतो, मला एक कॉल करून जरी तुम्ही तुमची अपॉइंटमेंट बुक करता तर तो वेळ आपण निश्चित करून तुमच्या वेळेनुसार, तुमच्या गरजेनुसार आणि तुमच्या रिक्वायरमेंट समजून घेऊन आपण तुमची ट्रीटमेंट डिझाईन करून घेऊ शकतो आणि त्याचे तुम्हाला रिझल्ट देखील खूप छान येऊ शकतात. थँक्यू.